नागपूर रेल्वे स्टेशनवरनं गोंडवाना एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये सापडलेल्या गांजाच्या बॅगमुळे रेल्वे पोलिसांना मोठ्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सुगावा लागलाय। या प्रकरणात ओडिशा राज्यातील एक आरोपी अटकेत असून तपास अधिक खोलवर जात आहे। 29 मे 2025 रोजी रेल्वे पोलीस ठाणे नागपूर यांनी मोठी कारवाई करत 8 किलो 55 ग्राम गांजा आणि एक मोबाईल असा एकूण 1,28,250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ही घटना 11 एप्रिल 2025 रोजी गोंडवाना एक्सप्रेस मधील जनरल कोच मध्ये घडली। बाकड्याखाली एका निळ्या रंगाची बेवारस बॅग सापडली। पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता यामध्ये गांजा आणि एक साधा मोबाईल आढळून आला। अज्ञात आरोपी विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान आरोपीने वापरलेल्या मोबाईलचा सीडीआर, एसडीआर आणि लोकेशन विश्लेषणाच्या आधारे पोलीस पथक ओडिशा राज्यातील जयपूर, जिल्हा कोरापूर येथे रवाना झाले। तेथे डवरी कृष्णा वीर प्रकाश शर्मा वय वर्ष 49 या संशयित इसमाला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर त्याला नागपूर येथे आणून अटक करण्यात आली। पोलीस आता या प्रकरणातील इतर साथीदार कोण आहेत आणि गांजा कोणत्या राज्यातून आणून कुठे पाठवला जात होता याचा सखोल तपास करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय अधिकारी पांडुरंग सोनवणे आणि प्रभारी पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलम डोंगरे, पोलीस अंमलदार पुष्पराज मिश्रा, संजय पटले, किशोर ईश्वर, अजहर अली आणि पोलीस कॉन्स्टेबल रोशन मोगरे यांनी केली आहे। रेल्वे मार्गांचा वापर करून अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या टोळ्यांना आळा बसवण्याचे काम नागपूर रेल्वे पोलिसांनी पुन्हा एकदा केले आहे। गांजासह अटक झालेल्या आरोपींकडून मिळालेली माहिती तपासाला नवी दिशा देत असून हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून संपूर्ण टोळीच्या हालचालींवर प्रकाश टाकू शकते।